आपला जो आहार आहे तो गरम असावा, गरम गरम जेवण करावं, त्यानंतर स्निग्ध आहार असावा. आपल्या आहारामध्ये मधुर, आंबट आणि खारट पदार्थांचा समावेश असावा. कारण की मधुर, आम्ल, लवण हे जे 3 रस आहेत ते वातशमन करणारे सांगितले आहे. आणि याच्या उलट म्हणजे तिखट म्हणजे मसालेदार पदार्थ, कषाय म्हणजे तुरट पदार्थ आणि कडू पदार्थ जे आहेत ते वात वाढवणारे आहेत. जर तुम्ही अशा पदार्थांचं सेवन केलं तर तुमचा वात वाढू शकतो. म्हणून या काळामध्ये मधुर, आम्ल, लवण ह्या रसांचं युक्त असलेल्या आहाराचं सेवन करावं. त्यानंतर आपल्या आहारामध्ये लसणाचा समावेश करावा. लसूण हे उत्तम असे वातशामक आहे, तर भाजीला फोडणी देताना लसणाचा वापर करावा. त्यानंतर हिंग देखील वात शमन करण्यासाठी उपयुक्त आहे. यामध्ये तुम्ही भाजीला किंवा वरणाला फोडणी देताना हिंगाचा वापर करू शकता. तसेच लसूण सिद्ध तेलाने ज्या ठिकाणी सांधा दुखत आहे त्या ठिकाणी सांध्याची मालिश देखील करू शकता. पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये चहा पिणं टाळावं. चहाच्या ऐवजी तुम्ही काढा प्यावा. या काढ्यामध्ये तुम्ही अद्रक, काळे मिरे, लवंग, पिंपळी यासारख्या औषधांचा वापर करावा. त्यामुळे आपली भूक वाढण्यास मदत होते, आपला अग्नी जो आहे तो प्रदीप्त होतो आणि वात कमी व्हायला मदत होते. त्यानंतर वात वाढण्याचं अजून एक कारण म्हणजे क्रोध, शोक, भय, चिंता, रात्री जागरण. तर तुम्ही ह्या सर्व जर गोष्टी करत असाल तर तुमचा वातदोष वाढू शकतो आणि त्यामुळे वाताचं दुखणं अजून वाढू शकतो. जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची चिंता असेल, स्ट्रेस असेल तर तो कमी होण्यासाठी तुम्ही सारस्वतारिष्ट, ब्राह्मीवटी यासारखी औषधी घेऊ शकता. ज्या लोकांना वारंवार छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो अशा लोकांनी अनुलोम विलोम, ध्यान, धारणा यासारख्या गोष्टींची सवय लावावी.